50 गुंडांची टोळी, शिवसैनिकांवर कार हल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उल्हास तुपे यांच्यावर गंभीर आरोप. शिवसेना पुणे शहर उपसंघटक दीपक कुलाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच नेते उल्हास तुपे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हडपसरच्या विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाजवळ तुपे यांनी स्कॉर्पिओ कारने धडक देऊन कुलाळ यांच्या डोक्यात दगड मारला आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 40 ते 50 गुंडांच्या टोळीने 3 शिवसैनिकांवर हल्ला केल्याने कुलाळ गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल झालेत. या घटनेमुळे परिसरात तणाव वाढलेला असून राजकीय वादाची चर्चा सुरू आहे. हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून वरिष्ठ PI संजय मोगले तपास करत आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुणे खडकी छावणी परिषद महापालिकेत सामील करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर. मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. पुणे आणि खडकी छावणी परिषद पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी दोन्ही छावणी परिषदांचा पालिकेत समावेश केला जात असल्याने मंत्री मोहोळ बुधवारी 21 जानेवारी म्हणाले आहेत. जर पोलिसांकडे तक्रार केली तर प्रेमसंबंधातून तरुणावर वार. पुण्यातील धक्कादायक घटना. मुंडवा भागात प्रेमसंबंधाच्या वादातून प्रवीण धनंजय माने वय वर्ष 24 याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींनी प्रवीणला तरुणीशी संबंध तोडण्याची तंबी दिली होती, पण 19 जानेवारी रोजी त्याला बोलावून लाथाबुक्क्यांसह शस्त्राने वार केले. हल्ल्यानंतर पोलिसांकडे तक्रार केलीच तर जीवे मारू अशी धमकी देऊन आरोपी पळून गेले. प्रवीण गंभीर जखमी असून मुंडवा पोलिसांनी त्याच्या फिर्यादीवर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे आणि एका आरोपीला अटक झाली आहे. पुण्यात निवडणुकीत मोठा घोळ. वसंत मोरेंना जाणून बुजून हरवलं. स्वतः खळबळजनक पुरावा आणला समोर. पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने 165 पैकी 119 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं. अजित पवारांच्या महायुतीला केवळ 27 जागा मिळाल्या तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. ठाकरे गटाचे दिग्गज नेता वसंत मोरे यांचा प्रभाग क्रमांक 38मध्ये भाजपाच्या संदीप बेलदरे यांनी 1011 मतांनी पराभव केला. मोरे यांनी फेसबुकवर निवडणूक आयोगावर घोटाळ्याचा आरोप करत मतदानाच्या दिवशी जाहीर केलेली 79,826 मतसंख्या मोजणीत 78,718 एवढी कमी झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. मोरे यांनी म्हटलं आहे की प्रभाग 36 आणि 37मध्ये मतसंख्या वाढली असताना फक्त प्रभाग 38मध्ये 1108 मते कशी कमी झाली आणि त्यांना नेमके 1100 मते कमी पडली याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. क्रॉप केअर फसवणूक प्रकरणी मास्टरमाइंड प्रशांत गवळी याला अटक. 15 कोटींचा घोटाळा उघड. समर्थ क्रॉप केअर कंपनीद्वारे महिलांना 10% परताव्याचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या प्रशांत अनिल गवळीला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. गवळीने शेतमाल एक्सपोर्टच्या नावाखाली पुणे, अहिल्यानगर, सोलापूरसह 12 जिल्ह्यातील 40 ते 44 हजार गुंतवणूकदारांकडून सुमारे 15 कोटी रुपये उकळवले. सुरुवातीला महिन्याला 5% नफा आणि 5% मुद्दल परताव्याचे वायदे पूर्ण करून विश्वास संपादन केला, पण सप्टेंबरपासून कोणताही परतावा थांबला. फेब्रुवारीत नवीन वादा केल्यानंतरही गुंतवणूकदारांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल होऊन आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासा यांच्या मार्गदर्शनाखाली ही अटक झाली. फसवणूकग्रस्त नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेत कागदपत्रांसह तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलिसांनी केले. शिक्षणाच्या माहेरघरात मंत्रांचा जादू. पित्त बरे करण्याच्या नावाने खुर्चीवर बसवलं. मंत्रांचा उच्चार पुण्यात शिक्षणाचे माहेरघर ही ओळख असतानाही अंधश्रद्धेचे धक्कादायक प्रकार थांबलेले नाहीत. बडगाव शहरीतील एका महिलेला पित्ताचा त्रास बरा करण्याच्या नावाखाली अघोरी प्रयोगांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे शहरात खळबळ उडालेली आहे आणि या प्रकाराविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. व्हिडिओमध्ये महिलेच्या भोवती 3 जण मंत्र पुटपुटत असून फळ्यावर लिहिलेली वाक्य वाचत पित्त उतरवतो असा दावा केला जातोय. तक्रारदाराने हा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप केलेला असून वैद्यकीय आधाराशिवाय आरोग्याशी खेळण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि या घटनेमुळे लोक अशा फसवणुकीला का बळी पडतात हा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
पोलिसांनी नागरिकांना इशारा देत आजारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि संशयास्पद प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना द्या असं आवाहन धरले. पुण्यातील काळीज पिळवटून टाकणारी घटना. लोणी काळभोर येथील जॉयनेस सोसायटी सोमवारी दिनांक 19 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजता हृदय पिळवटणारी घटना घडली आहे. सोसायटीच्या पार्किंगमध्ये सायकलवर खेळत असलेल्या 5 वर्षीय निष्कर्ष आश्वास स्वामीला अचानक बाहेर पडणाऱ्या कारने धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार निष्कर्षला सासू सरस्वती रेड्डी सोसायटीत आणल्या होत्या. तेवढ्यात कार चालकाला न दिसल्याने धडक झाली. CCTV फुटेजमध्ये ही घटना कैद झालेली आहे. गंभीर जखमी निष्कर्षला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. निष्कर्षचे वडील अश्वथ नारायण स्वामी वय वर्ष 40 यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस तपास करत आहेत. पत्नी विजयी होताच अहोंचा रुबाब सुरू. थेट अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आदेशच दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देऊन सक्षमीकरणाचा हेतू साधण्यात आला असला तरी विजयी महिलांचा कारभार पती, भाऊ किंवा कुटुंबातील पुरुष चालवत आहेत. पुणे महापालिका निवडणुकीत 165 जागांपैकी 91 महिला सभासद निवडून आल्या असून पुरुषांपेक्षा त्यांची संख्या जास्त आहे. विजयी महिलांसाठी राखीव जागांव्यतिरिक्त खुल्या गटातही उमेदवारी दिली गेली. मात्र नगरसेविकांच्या पतींनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्याचे व्हायरल व्हिडिओतून समोर आले. वडगाव शहरातील एका प्रभागात घनकचरा व्यवस्थापन विभागाची बैठक नगरसेविकेच्या पतीने घेतली असून त्याने अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि माहितीची तात्काळ मागणी केली. यापूर्वी असे प्रकार घडले असून ग्रामपंचायतपासून महानगरपालिकेपर्यंत ही समस्या आहे. राजकीय पक्षांनी महिला सभासदांना मार्गदर्शन करून कुटुंबियांच्या हस्तक्षेपापासून वाचवावे अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. दौंडमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना. 4 वर्षाच्या मुलाला रोड रोलरने चिरडलं. पुणे जिल्ह्यातील दौंड शहराच्या जनता कॉलनीत सेंट सेबेस्टियन हायस्कूलमागील रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना 4 वर्षांच्या आर्यन जाधवचा रोड रोलरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आर्यनची आई या कामावर मजूर होती आणि तो रस्त्यावर खेळत असताना ही घटना घडली आहे. रोड रोलर चालकाच्या घाईत वाहनावरील नियंत्रण सुटले आणि आर्यन चाकाखाली सापडला. घाबरलेला चालक घटनास्थळाहून पळून गेला असून दौंड पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. या कामादरम्यान रस्ता बंद न करणे, कठडे न उभारणे किंवा सूचना फलक न लावणे यामुळे निष्पाप बालकाचा बळी गेला. स्पष्ट बहुमत मिळवले. यंदा महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने पुण्याच्या राजकारणातील 4 प्रमुख नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. भाजपाच्या रंजना टिळेकर प्रभाग 40 यांनी 6वी टर्म साधत वसंत मोरे यांच्या मुलाचा पराभव केला. विधान परिषद सदस्य योगेश टिळेकर यांच्या आई असलेल्या त्यांचा अनुभव मोठा आहे. मंजुषा नागपुरे सिंहगड रोड बिनविरोध निवडून आल्या. पूर्वी IT क्षेत्रातील उच्च अधिकारी होत्या आणि आता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानसी देशपांडे प्रभाग 20 बिबिवेवाडी यांनी हॅट्रिक साधली आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या नातेवाईक असलेल्या त्यांनी प्रभाग समितीच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिलं आहे. रोहिणी चिमटे प्रभाग 9 कोथरूड मतदारसंघातील कोर टीमचा भाग आहेत. आता या 4ही अनुभवी महिलांपैकी कोणावर पुण्याच्या महापौरपदाची जबाबदारी येईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.